जय हिंद सर्वांचं स्वागत आहे लक्षवेधी चॅनलमध्ये. तर सध्या जे काही महाविकास आघाडी मध्ये वंचितचे सर्वेसर्वा प्रकाशजी आंबेडकर यांना सामील होण्याचं आमंत्रण राष्ट्रवादी, शिवसेना आणि आपले जे काही काँग्रेसचे नाना पटोले यांनी एकंदरीत प्रकाश आंबेडकरांची ओरड होती की आम्हाला महाविकास आघाडी ही जी आहे ती आम्हाला आमंत्रित करत नाही किंवा त्यांना आम्हाला महाविकास आघाडीमध्ये घ्यायचंच नाही, असं बरेच दिवस चाललं. परंतु आता प्रकाशजी आंबेडकरांना महाविकास आघाडीचं आमंत्रण आलं. तर आपण या व्हिडिओमध्ये सध्या जे काही चालू आहे महाविकास आघाडीत सध्या जोरदार हालचाली सुरू आहेत. देशात आता कधीही लोकसभा निवडणुकाचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या सातत्याने बैठका पार पडत आहेत. परवाच बैठक झाली. त्या बैठकीमध्ये जे काही मुंबईतील ट्रायटेट हॉटेलमध्ये या बैठका पार पडल्या. या बैठकीमध्ये जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहेत आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत एक संघ राहून भाजपाला पराभव करायचा आहे. त्यासाठी महाविकास आघाडीकडून रणनीती आखली जात आहे आणि पुढे महाविकास आघाडीच्या नेत्यांची देहबोली, त्यांची प्रतिक्रिया देखील तेच सांगताना तुम्हाला दिसत असतील. असं असलं तरीही महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यात एकमत होताना फार अडचणी येताना दिसत आहेत. कारण प्रकाश आंबेडकर जे हे स्पष्ट स्वभावाचे आणि कुठलेही दोमत न ठेवता बोलणारे प्रकाश आंबेडकर आहेत. प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत सहभागी व्हायचं आहे. त्यांनी अनेक वेळा आपली इच्छा बोलून दाखवली. त्यानंतर गेल्या आठवड्यातच त्यांना महाविकास आघाडीच्या बैठकीला सहभागी होण्यासाठी निमंत्रण देण्यात आलं. त्यानंतर ते आज ही बैठकीत सहभागी झाले. या बैठकीत प्रकाश आंबेडकर यांनी काही जागांची मागणी केल्याची माहिती आपल्या एकंदरीत इकडून तिकडून भेटलेली आहे, म्हणजेच सूत्राकडून भेटलेली आहे. तर महाविकास आघाडीकडून प्रकाश आंबेडकर यांना अधिकृतपणे बैठकीत येण्याचं निमंत्रण देण्यात आलं होतं. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडून पक्षांचे नेते जे काही आहेत त्यांचं नाव आहे धैर्यवर्धन पुडकर, हे बैठकीला गेले होते. या बैठकीत पुडकर यांनी पक्षांची भूमिका मांडली. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चर्चा करून कळवतो असं सांगत एकंदरीत आलं. बैठकीच्या बाहेर बसवलं. त्यांना बैठकीच्या बाहेर बसवल्या कारणाने त्यांनी एका तासापेक्षाही जास्त वेळ पुडकर यांना बैठकीच्या बाहेर बसवले. त्यांना बैठकीसाठी आतमध्ये बोलवणं म्हणजेच बोलावणं न आल्याने ते वैतागून बाहेर पडले. यावेळी ट्रायटेट हॉटेल बाहेर माध्यमांना प्रतिक्रिया देताना पुडकर यांनी वंचित बहुजन आघाडीला बैठकीत बोलवून अपमान केला असं वक्तव्य केलं. त्यामुळे पुढे वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी सोबत जाणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला. पण प्रकाश आंबेडकर यांनी भाजपाच्या पराभवासाठी त्यांचा पराभव करण्यासाठी आपण महाविकास म्हणजे MVA आघाडी सोबत जाण्याचा तयार असल्याचं एकंदरीत त्यांनी सांगितलं. परत जे काही झालं म्हणजेच नाना पटोले यांच्या स्वाक्षरीवर प्रकाश आंबेडकर यांचा मोठा सवाल निर्माण झाला. धैर्यवर्धन पुडकर यांना अपमानास्पद वागणुकीचा आरोप केल्यानंतर महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीचे जे काही सर्वेसर्वा आहेत प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी अधिकृत पत्र पाठवण्यात आलं. या पत्रात वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीकडून अधिकृतपणे सहभागी करून घेण्यात आल्याचं आश्वासन देण्यात आलं. या पत्रावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ठाकरे गटात जे काही
नेते आहेत संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची स्वाक्षरी होती. पण प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसकडे खुलासा मागितलेला आहे. काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे प्रमुख नेते आहेत. नाना पटोले यांना कोणालाही आघाडीत सहभागी करून घेण्याचे अधिकार नाहीत, असं एकंदरीत प्रकाश आंबेडकरांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. त्यानंतर जे काही काँग्रेसने याबाबत खुलासा करावा असं प्रकाश आंबेडकर म्हणालेले आहेत. आणि दुसरीकडे नाना पटोले हे प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत सहभागी करून घेण्यात आल्याचं सांगत आहेत. असं एकंदरीत हे चित्र सध्या चालू आहे. आणि आपल्याला बघायचं आहे की प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीत सामील होतात की जागेमुळं काही प्रॉब्लेम होऊ शकतात. तर प्रकाश आंबेडकरांना ह्या महाविकास आघाडीत मानापानाच्या नाट्यानंतर जे काही रंगणार आहे, पुन्हा एक बैठक पार आता सध्या पडणार आहे. या बैठकीत महत्व म्हणजेच आता जी काही बैठक होणार आहे ती महत्वाची ठरणार आहे. या बैठकीमध्ये सहभागी झाले तर या बैठकीत प्रकाश आंबेडकरांना आपले मुद्दे मांडायचे आहेत आणि ते महत्वाचे मुद्दे हे प्रकाश आंबेडकर सध्या मांडणार आहेत. आणि लोकसभा उमेदवारी सुद्धा हवी आहे आणि जे काही जागा आहेत ते प्रकाश आंबेडकरांना जे काही जागा पाहिजे आहेत त्या महत्वाच्या जागा मी तुम्हाला सांगणार आहे. तर जागा वाटपाबाबत बैठकच आता सध्या लवकरच होईल आणि त्या जागा प्रकाश आंबेडकरांना पाहिजे म्हणजे पाहिजेच. तर त्या जागा आहेत अकोला, सोलापूर आणि दक्षिण मध्य मुंबई आणि परभणी आणि अमरावती या 5 लोकसभा जागांची मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केलेली आहे. त्यांच्या मागणीवर महाविकास आघाडीचे इतर महत्वाचे नेते काय भूमिका मांडतात ते पाहणं आता सध्या महत्वाचं ठरणार आहे. असं हे एकंदरीत चित्र आपल्याला लवकरच कळणार आहे. तर तुम्हाला माहितीच असेल की प्रकाश आंबेडकर गेल्या वेळेस सोलापूर या मतदारसंघातून उभारणार आहेत आणि जे काही मी आता तुम्हाला सांगितलं अकोला, परभणी, अमरावती, मुंबई आणि सोलापूर हे जे काही जागा आहेत लोकसभेच्या ह्या एसी साठी राखीव आहेत. आणि गेल्या वेळेस प्रकाश आंबेडकरांना 1 ते 1.5 लाखाच्या आसपास सोलापूरमधून ते लोकसभेमध्ये उतरले होते. त्यावेळेस त्यांना 1 लाख ते 1.25 लाख पर्यंतचे चांगल्या मत पडले होते आणि त्याच्यामुळे काँग्रेस पक्षाला सुद्धा म्हणजेच मोठं नुकसान झालं होतं आणि तिथे सिद्धेश्वर महाराज हे निवडून आले. आणि गेल्या वेळेस MIM आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती होती. या युतीमधूनच जे काही औरंगाबादचे जलील साहेब होते तर ते हे सुद्धा खासदारकीमध्ये निवडून आले आणि त्यांना सपोर्ट होता प्रकाश आंबेडकरांचा, हेही विसरता येणार नाही. तर अशा एकंदरीत हे असं लोकसभेचं प्रकरण आहे आणि काही दिवसामध्येच कळतीलच की प्रकाश आंबेडकर साहेबांना लोकसभेच्या नेमक्या किती जागा येणार आहेत. तर तुम्हाला पुढचा व्हिडिओ कुठल्या विषयावरती पाहिजे ते नक्की आपल्याला कळवा, जेणेकरून आपण त्यावरती व्हिडिओ बनवू. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, कमेंट आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.